सकाळी 11 वाजता माझी मम्मी माझ्यासमोरच भजी आणि भाकरी खात बसलेली. मी 11 वाजता उठलीये लिटरली. आणि हो, हा फुटेज ना 11 वाजताचा नाहीये. दुपारी 1 वाजता मी डबल झोपले आणि लिटरली संध्याकाळी 7 वाजता उठली. उठल्या उठल्या मला एकतर खायला लागतं, मग ते सकाळचं असू दे नाहीतर संध्याकाळचं. पण मम्मीचा स्वयंपाक झाला नव्हता म्हणून म्हणलं आता कुरकुऱ्यावरतीच काम चालू आहे. 8 वाजता कोण चादर घडी करतं, जी की मला ती 10 वाजता अस्तव्यस्तच करायची आहे. तरी पण मी केली. जाऊन दे, जेव्हापासून घरी आले होते ना तेव्हापासून ना माझं सामान मी अजिबात बाहेर काढलं नव्हतं. म्हणून म्हणलं की आता वेळ आहे तर सगळं सामान आता सेट करून ठेवायचं. तुम्ही माझी एक गोष्ट नोटीस केली का? काही दिवसांपासून ना मी मुलींसारखं बोलायला चालू केलोय. तुम्हा सगळ्यांना प्रॉब्लेम होता माझा खातो पितो येतो जातो म्हणण्याचा, म्हणून मी आता खाते पिते येते जाते म्हणायला चालू केले. आता कुणी सुद्धा मला कमेंट करायची नाही की तू मुलांसारखा का बोलते. माझ्या रूम मध्ये काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. किती पण सेट करायचा प्रयत्न केला ना तरी गबाळ दिसणार ते दिसणारच. आता साईडच्या ग्रीन कलरच्या बॅग मध्ये पण माझी भरून कपडे पडल्यात. आता ती कुठं सेट करायची हा मला प्रश्न पडला. आणि हे नवीन नवीन रोज एक 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 पार्सल येत असते, त्यामुळे मला घरचे पण आता मला खरंच वैताग. खरं तर मला कॉर्ड सेटच जास्त यूज करायला आवडतं, त्यामुळे मी तेच मागवत असते. पण ह्या वेळेस माझं गंडलंय. माझ्याकडे ऑलरेडी ऑरेंज कलरचा होता तरी पण मी स्लीवलेस होता म्हणून मागवला. ड्रेस कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा.